आणि आता एक राजकीय बातमी आहे। वसंत मोरे आज ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये मातोश्रीवर समर्थकांसह वसंत मोरे ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात कात्रज तलाव परिसरातून ते निघणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि आता या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। ताफा जो आहे तो सज्ज झालेला आहे। शिवसेनेचे झेंडे आता सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर आपल्याला झळकताना दिसतात। तर शिवसेनेचे जे बॅनर आहेत त्यांची जी निशाणी आहे त्याचे देखील चित्र जे आहेत ती काचांवर आपल्याला लावलेली गाड्यांच्या काचांवर लावलेली पाहायला मिळते। आपण थेट पुण्यात जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग चंद्रकांत, वसंत मोरे आज ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत आणि आता मातोश्रीसाठी हे सगळे जण पुढच्या काही वेळात निघणार असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। काय अपडेट्स? व्हेरी गुड म्हणाली, पण पाहू शकतो आता आपण कात्रज करत आहोत। वसंत मोरे पुन्हा एकदा मनसेला धक्का द्यायला निघालेले आहेत, कारण ते एकटे चाललेले नाहीत, तर जवळपास मनसेची निम्मी बॉडी पदाधिकाऱ्यांची जी आहे ती घेऊन चाललेत। आता किती लोक तुमच्या सोबत येतात? 27 पदाधिकारी आहेत पुणे शहरातले। शहराच्या बॉडीवर पदाधिकारी आहेत ऑलरेडी। त्याच्यामध्ये 17 शाखा अध्यक्ष आहेत, 5 उपविभागाध्यक्ष आहेत, एक शहराध्यक्ष आहे, सचिव आहेत, शिवाय ग्रामीणचे 2 पदाधिकारी आहेत, संपर्क प्रमुख आहे, अनिल असेल, पुरंदर असेल, त्या ठिकाणचे 2 ग्रामीण मधले सुद्धा आहेत। जे आता पदावरती होते इतके कार्यकर्ते सुद्धा आहेत, म्हणजे जे आता पदावरती होते इतके कार्यकर्ते सोबत आहेत। महिला शाखाध्यक्ष जवळजवळ 5 ते 6 महिला शाखाध्यक्ष पण आहेत त्याच्यामध्ये। आता गेल्या वर्षभरात मी तसं पाहिलं तर तुम्ही मनसे तुम्ही चालवत होता पूर्ण, म्हणजे शहर कार्यालय तुम्ही बऱ्यापैकी हे केलं होतं, पण त्यानंतर मनसे सोडली काय कारण असतील? नंतर वंचित मध्ये गेलात, लोकसभा लढली आणि आता पुन्हा स्वग्रही, म्हणजे हा एक टर्न पूर्ण झाला, वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणतात। वर्तुळ पूर्ण, मी काल पण माझी एक फेसबुकला पोस्ट टाकली होती आणि तुम्ही जो आता शब्द वापरला कृपया तो शब्द वापरू नका। वसंत मोरे मनसे चालवत नव्हता इतकी वर्ष। वसंत मोरे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंसोबत होता, मनसेमध्ये होता, परंतु ज्या काय माझ्या गोष्टी होत्या त्या सातत्याने 2-3 वर्ष मी साहेबांसमोर मांडत होतो, पण त्याला कुठं वाचा फुटत नव्हती। निवडणुकीच्या टायमाला जो टर्न झाला तो झाला, परंतु आता तुम्ही जे म्हणता की मी या ठिकाणी जात असताना अनेक शाखा अध्यक्ष आहेत विशेषतः, आणि मी मनसे चालवत नव्हतो। मनसे हा पक्ष आहे, हा पक्षाच्या गतीने चालत असतो, परंतु ज्या गोष्टी पटत नव्हत्या त्या गोष्टी मी बाजूला झालो। आणि आज मी पुन्हा एकदा, मी कालच्याला जी फेसबुकला पोस्ट टाकली होती की वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करत नाहीये, वसंत मोरे शिवसेनेत परत चाललाय। 1992 साली ज्यावेळेस मी 12वी पास झालो त्यावेळेस मी या गावामध्ये पहिला शाखाध्यक्ष होतो, म्हणजे अगदी वयाच्या 18व्या वर्षापासून तर वयाच्या 31व्या वर्षापर्यंत नगरसेवक होईपर्यंत मी या परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, शिवसेनेचा कॅन्टोन्मेंट विभागाचा उपविभाग प्रमुख होतो। त्यामुळे मला वाटतं की मी जर नगरसेवक झालो, मनसे स्थापन झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात मी निवडणुकीला सामोरं गेलो होतो, त्यामुळे मी नगरसेवक होण्याचं ग्राउंड माझं जे तयार केलं होतं ना ते माझं सगळं शिवसेनेमध्ये असतानाच तयार झालं होतं। आणि माननीय राजसाहेबांचा या भागातला मी एक खंदा समर्थक, दक्षिण पुण्यातला म्हणून मी या भागामध्ये होतो। साहेबांनी पक्ष मनसेची निर्मिती केली आणि मी साहेबांबरोबर मनसेमध्ये गेलो होतो। आज पुन्हा एकदा मी परत स्वगृही परतलोय, परंतु मी जात असताना मी 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव माझा नगरसेवक पदाचा, मी 5 निवडणुका, माझ्या 5-6 निवडणुका आतापर्यंत झाल्यात। या भागामध्ये मी 12 उमेदवार हे 2017 साली मनसेच्या माध्यमातून उभे केले होते आणि त्याच्यातल्या 12च्या 12 उमेदवारांची तिकीट मला देण्यात आली होती। मी एकाही उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा जप्त होऊन दिलं नव्हतं। सगळेच्या सगळे उमेदवार 6-7 हजार प्लस या भागामध्ये त्यांना मतदान। नेक्स्ट टार्गेट काय, महापालिका की विधानसभा? बघा, माझ्यासमोर मी अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस मी मनसे सोडली मी तेव्हापासून सांगत होतो की माझ्याकडे हरवण्यासारखं काहीच नाहीये, माझ्याकडे आत्मविश्वास प्रचंड आहे आणि त्यामुळे मला वाटतं की लोकसभा ही मला लढायची होती की जी की मी एखादी गोष्ट ठरवलेली असली ना त्याच्यामध्ये मी मागं बघितलं। निश्चितच चंद्रकांत, आपण पाहतोय वसंत